उल्हासनगर शहरातील नागरिकांसाठी शासन आपल्या दारी ही योजना 20 दिवसांसाठी शहरात विविध ठिकाणी आयोजित केली असून 13 फेब्रुवारी रोजी या योजनेचा शेवटचा दिवस आहे। या शिबिरात येणाऱ्या नागरिकांकडून काही फॉर्मला 10 रुपये तर आधार कार्ड आणि इतर कामांसाठी 50 ते 100 रुपये घेतले जातात। या ठिकाणी दर कुठेही प्रकाशित न केल्याने व फलक न लावल्याने या ठिकाणी योजनेचा लाभ घेण्यासाठी आलेल्या नागरिकांमध्ये गैरसमज होत असल्याचे दिसून येत आहे। उल्हासनगर महानगरपालिकेच्या वतीने मोफत असल्याचे वाटत आहे, त्यामुळे नागरिक या योजनेचा लाभ घेण्यासाठी येत आहेत। मात्र या ठिकाणी पैसे घेत असल्याचे सांगत नागरिक नाराज असल्याचे चित्र या ठिकाणी दिसून आले आहे। तर उल्हासनगर महानगरपालिका आयुक्त अजित शेख यांनी ही योजना मोफत राबवावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे नेते सुरेश सोनावणे यांनी केली आहे। कशासाठी या ठिकाणी आले होते? मी इथे आधार कार्ड लिंक करण्यासाठी आलो होतो। झालं का आधार कार्ड? आता काय गेलो होतो आतमध्ये लाईनीमध्ये थांबलो, तिथे गेलो तर ते बोलले नाही का तुम्हाला 50 रुपये भरावं लागतील तेव्हा तुमचं आधार कार्ड लिंक होईल। त्याच्यामुळे मी निघून आलो। आता घरी चाललोय मी पैसे घ्यायला, रिटर्न आता आधार कार्ड लिंक करतोय। तुम्हाला माहित नव्हतं या ठिकाणी पैसे लागतील? नाही, मला माहीत नव्हतं। तुम्हाला कसं माहित पडलं की या ठिकाणी योजनेचं? आता मी पॅम्पलेट बघितलं, एखाद्याने मला पॅम्पलेट दिलं, तुम्ही प्लॅनला बघू शकतात। तिथं लिहिले 50 रुपये कुठे लागणार आहे की कोणता दर आहे, इथे काही लिहिलेच नाही, तुम्ही बघू शकतात। मग आता मी आतमध्ये गेलो तर त्या मॅडमने मला बोलले की तुम्हाला 50 रुपये लागतील आधार कार्ड लिंक करण्यासाठी। आता मी घरी चाललोय, 50 रुपये घेऊन येणार आहे, परत लाईनीमध्ये थांबावं लागणार आहे, परत आधार कार्ड लिंक करावं लागेल मला। उल्हासनगर महानगरपालिकेने मागे एकूण 20 दिवसाकरता पूर्ण शहरामध्ये शासन आपल्या दारी या नावाखाली विविध कॅम्प लावलेले आहेत। यात केंद्र शासन आणि राज्य शासनाच्या योजनांची माहिती व दाखले देण्यात येणार आहेत। परंतु आज ज्यावेळेस आम्ही इथे अनेक नागरिकांना पाठवलं तर आमच्या अशी निदर्शन आले की या ठिकाणी प्रत्येक कार्डासाठी एक फॉर्म भरायचा, त्याची 10 रुपये फी, आणि आभा कार्ड असेल किंवा अपडेट करण्याची असेल त्यासाठी 50 आणि 100 रुपये फी घेतात। त्यामुळे एक तर महानगरपालिकेने या ठिकाणी दरपत्रक लावलं असतं तर नागरिकांची जी गैरसोय झाली आज दिवसभरात, कारण ते दिवसभर उपाशी तापाशी इथे येऊन उभे राहतात आणि त्यांना ते दाखले परत 15 दिवसांनी मिळणार आहेत। म्हणजे शासन आपल्या दारी या नावाची अक्षरशः त्यांनी काय केलेली आहे, थट्टा केलेली आहे। नागरिकांना 2-2 ठिकाणी यावं लागतंय। तर माझी एक नम्र विनंती आयुक्तांना की अजूनही 3-4 दिवस कॅम्प आहे, तर त्या ज्या ठिकाणी तुमचा कॅम्प असेल त्या ठिकाणी तुम्ही दरपत्रक लावा, म्हणजे नागरिकांची गैरसोय होणार नाही। धन्यवाद। हा कॅम्प ज्या ठिकाणी लावला जातो त्या ठिकाणी बहुसंख्येने गरीब मध्यमवर्गीय लोक राहतात आणि आज त्यांच्याकडे 10 रुपये 50 रुपये सुद्धा नाही आहेत। तर ही बाब महानगरपालिकेच्या आयुक्तांनी गांभीर्याने घेऊन त्यांना ही सवलत म्हणून त्यांना मोफत वाटप केलं पाहिजे अशी आमची वंचित बहुजन आघाडीतर्फे मागणी आहे। आबासाहेब वाघमारे, महाराष्ट्र न्यूज नेटवर्क, उल्हासनगर।